हे बघा, हे दोन मोती, एक काळा मोती आणि एक पांढरा मोती. हे दोन मोती यांचं नशीब ठरवणार. हा बघा बटवा, या लोहाराने यातून एक मोती काढायचा. जर त्याने पांढरा मोती काढला तर तो सगळ्या कर्जातून, सगळ्या त्रासातून मुक्त. पण जर त्याने काळा मोती काढला तर त्याला माझा गुलाम बनावं लागलं. आता या बटव्यात हात घाल आणि घे आपल्या नशिबाची परीक्षा. बघू तुझं नशीब उघडतंय का बिघडतंय. शाबास, काढलाच एक मोती. उघड बघू मूठ. तुझं नशीब तुला कुठं घेऊन जातंय ते बघ. वाईट झालं, खेळात तू हरलास. या खेळाचा निकाल लागलाय बर का. हा लोहार खेळात हारलाय. मधराज, मला माफ करा. मला गुलाम नका करू. मला गुलाम केलं तर माझी बायका पोर रस्त्यावर येतील, त्यांचे हाल होतील. हो, दया करा मालक, दया करा माझ्यावर. हारलास तर माझा गुलाम होशील हे आधीच ठरलं होतं. उचला रे याला, हात घेऊन जा. आजपासून हा माझा गुलाम झालाय. मोत्यांच्या खेळात हरलाय हा. आता याची प्रत्येक गोष्ट माझी झाली. याचं घर, याची जमीन, याची बायको आणि याची ही पोरगी सुद्धा. हे चुकीचं आहे. नियम असा होता की हा फक्त गुलाम होईल. मग गुलामाला पण मालमत्ता जमवण्याचा अधिकार नसतो. हा सुद्धा अलिखित नियम आहे. पण असं आधी काही सांगितलेलं नव्हतं. खेळाचे सुद्धा काही अलिखित नियम असतात. ते असे सांगायचे नसतात. प्रत्येक वेळी प्रत्येक नियम सांगायलाच हवा असे काही नाही. तो आधीच ठरलेला असतो. आठवतं ना जगदंबा? किसना, तू नियम मोडलायस हे खरंय. मग आता तेरी तुला शिक्षा घ्यावीच लागेल. अगं पण हे बघ, पहिल्याच्या शर्यतीत नेम असतो ना. पुन्हा सांगितलं नाही म्हणून काय झालं?
तू तुझ्या मैत्रिणींना खेळताना सुद्धा हेच सांगितलं होतंस? एकदा का आपल्याला नियम कळला तर तो कायम पाळायचा असतो, हो की नाही? बघ, मी नियम आणि कायद्याला धरूनच चालतो. आता ठरलेल्या नियमानुसार वागण्यापासून स्वतः देवही मला अडवणार नाही. ए, बघताय काय? त्या लोहाराच्या पोरीला पकडा आणि माझा गुलाम बनवा. तुळजाईची शपथ आहे, कोण हिला कसा हात लावते तेच बघते मी. आता खेळाच्या नियमानुसार ती माझी गुलाम झालेली आहे. आता तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. ए, धरा रे तिला. अरे हे बघताय काय? शोधा तिला. सापडली नाही तर खांडोळी करीन एकेकाची. महिषा, तू हे दृश्य नीट बघितलंयस ना? नीट बघ म्हणजे तुला त्याचा अर्थ लागेल. अरे ती मुलगी जगदंबा मदराजा समोर सुद्धा झुकली नाहीये. हेच तर हवंय मला दिती माता. म्हणजे दिती माता, कदाचित तुम्हीच नीट पाहिलं नाहीये. ती गोंधळून गेलीये, सैरभैर झालीये. कारण मद तिच्या समोर नियमाला धरून वागतोय. त्याच्याशी कसं वागायचं हे तिला कळत नाहीये दिती माता. देवांच्या वर्तणुकीतला हाच कच्चा दुवा इतकी वर्ष शोधत होतो मी, जो आता मला सापडलाय. कच्चा दुवा नेमका कोणता? दिती माता, हे देव हे अनितीनं कधीच वागत नाहीत. हे असुरांसारखे वागत नाहीत. हे नियमबद्ध आणि नैतिकतेनं वागतात, ज्याचा त्यांना अहंकार आहे आणि जे त्यांचं बलस्थान आहे. आतापर्यंत आपण पाठवलेले तीनही रिपू नियमाला सोडून वागले, अनितीनं वागले आणि म्हणून त्यांच्या समोर पराभूत झाले. जगदंबा आणि तुळजानं नीतीला धरून नियमबद्ध उत्तर दिलं. पण आता हा मदराजा हा त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देतोय, नियमाला धरून चालतोय. आता त्याच्याशी कसं वागायचं, कसं खेळायचं हे त्यांना कळत नाहीये. हे सगळं ठीक आहे, पण यातून तुळजा आपल्याकडे कशी येणार? येणार. तिच्या जवळच्या, तिच्या प्रिय माणसांना त्रास झाला की तुळजा प्रकट होणार, आपल्याला शरण येणार. दिती माता, आज त्याचंच दर्शन झालंय. तिचा हा संताप, तिचा हा उद्रेक आपल्याला स्पष्ट सांगतोय की आता ती वेळ दूर नाही जेव्हा तुळजा माझ्या समोर उभी असेल, हताश, हतबल, आणि मी अलगत तिला प्राप्त करेन. तुळजा, तुझ्या स्वागताची तयारी करायला हवी. हा?
बेबी आली की ग? देवी आई, आता तूच आम्हाला वाचव. काहीतरी चमत्कार दाखव देवी आई. अहो सोडा माझ्या लेकीला, लहान आहे ती. मी पाया पडते तुमच्या. लहान आहे वाजून ती, नका पकडून नेऊ तिला. काय रे, पळताय कुठे? ती कुठे आहे? अरे अरे ऐका, अरे मूर्खांनो, अरे पळताय कुठे? अरे ऐका.